नमस्कार, माझं नाव मेधा दीक्षित. मी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर इथे सध्या DJ ट्रेनिंग म्हणून आहे. आज इथे सर गंगाधरराव चिटणवीस ट्रस्ट या ट्रस्टने एक प्रोजेक्ट पार्थ हा एक खूपच सुरेख प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत छोटे उद्योग किंवा लघु उद्योग सुरू करायला काय काय होऊ शकतं, कुठल्या कुठल्या वेगळ्या बिझनेस आयडियाज आपण बघू शकतो, कुठल्या कुठल्या वेगळ्या योजना आपण विचार करू शकतो, ह्याच्यावर एक छोटंसं डिस्कशन ठेवलं आहे. या डिस्कशनमध्ये सहभागी व्हायला मी आमचे मित्र श्री सागर मितकरी जे CA आहेत त्यांना पण आमंत्रित करणार आहे. सागर मागच्या 10 ते 15 वर्षांपासून लघु उद्योजकांना मार्गदर्शन करतात आहे की ते लघु उद्योजक आपलाच उद्योग कसा मोठा करू शकतात आणि त्याच्यात कोणचे वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या चेंजेस आणू शकतात जेणेकरून त्यांना जास्ती सफलता मिळेल. नमस्कार मेधा, धन्यवाद आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. सागर, धन्यवाद तुम्ही आलात. आता जसं आपण आधी पण बोललो की 2020 मध्ये आत्मनिर्भर व्हायला नवयुवकांनी वेगळे वेगळे व्यवसाय सुरू करायचा हा सगळ्यांचाच विचार आहे. बरोबर. पण या गोष्टीचा नेमका विचार कसा करायचा की मी कुठला व्यवसाय सुरू केला पाहिजे किंवा मला अनुकूल असा कोणता व्यवसाय चांगला राहील हे कसं विचार करायचं, हे कसं सुचायचं? मेधा, खूप चांगला प्रश्न आहे आणि सगळ्यांनी या गोष्टीवर सगळ्यात पहिला प्रश्न हाच सगळ्यांच्या मनात यायला पाहिजे. याचं उत्तर आहे की एकतर व्यक्तिगत क्षमता व्यक्तीची काय आहे त्याचं एक असेसमेंट करायला पाहिजे आणि एक तांत्रिक मूल्यमापन कोणत्या पण बिझनेसचं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपण व्यक्तिगत क्षमतेवर आलो तर ती व्यक्तिगत क्षमता जी आहे ती तुमची स्वतःची काय स्किल्स आहे, तुमचं एज्युकेशन आहे, तुम्ही एखादं तांत्रिक ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा तुमच्याजवळ काही मुद्दल आहे, कॅपिटल आहे जे तुम्ही देऊ शकता, म्हणजे व्यवसायात लावू शकता. तुमच्या परिवाराचा काय सपोर्ट आहे, कारण की कसं आहे की नवीन तुम्ही बिझनेस जेव्हा चालू करता तेव्हा एक परिवाराचा सपोर्ट असणं पण तेवढंच जरुरी आहे आजच्या डेटला. तर परिवाराचा सपोर्ट केव्हापर्यंत तुम्हाला भेटू शकतो ते पण महत्वाचं आहे. व्यक्तिगत स्किल्स जेव्हा मी म्हटलं तेव्हा की कोणत्या पर्टिक्युलर सेक्टर, म्हणजे जसं ऑटोमोबाईलमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे, म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा तुमची एकदमच व्यक्तिगत स्किल्स ज्याला आपण म्हणतो की तुम्ही पेंटिंग खूप छान करू शकता किंवा तुम्ही असे ज्याला आपण म्हणतो की ज्या एकदमच आर्टिस्टिक स्किल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहे का यावर डिपेंड करतं. मग आपण येतो मार्केट किंवा तांत्रिक मूल्यमापन. तांत्रिक मूल्यमापन या सदराखाली मार्केटचं जे असेसमेंट आहे की तुम्ही जे काही तुमचं प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस जे तुम्हाला विकायची आहे त्याचं मार्केटमध्ये किती मान्यता आहे, मार्केटमध्ये त्याची किती डिमांड आहे आणि मार्केटमध्ये ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस सप्लाय करणारे किती लोक ऑलरेडी आहेत, तर ह्यावर डिपेंड करतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की कधी कधी ना डिमांड आणि सप्लायमध्ये गॅप असते. गॅप म्हणजे कशी की एखाद्या गोष्टीची त्या पर्टिक्युलर बिझनेस सायकलमध्ये इम्पॉर्टन्स असतं पण ती पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन कोणाजवळ नसतं. तर ती जी गॅप मी म्हणतोय त्या ते पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून ती गॅप तुम्ही भरू शकता का, तर असं काहीतरी टेक्निकल विचार करून मग तुम्ही एक बिझनेस आयडिया जी आहे ती आणू शकता. आणि त्यानंतर मग फक्त इथेच थांबून नाही चालणार, तर तुम्ही जे पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस याच्याबद्दल विचार करता आहे ह्याचं भविष्यामध्ये किती रिक्वायरमेंट राहणार आहे, म्हणजे नजीकच्या भविष्यात आणि लॉंग टर्म भविष्यामध्ये, तर ह्याच्यावर पण खूप इम्पॉर्टंट आजच्या डेटला लक्ष देण्याची गरज आहे. 20 वर्षापूर्वी कदाचित हा इम्पॉर्टंट फॅक्टर नव्हता, पण आता कसं आहे की टेक्नॉलॉजी घराघरात पोहोचली आहे आणि टेक्नॉलॉजीवर खूप काम होत आहे. तर त्याच्यामुळे कोणता प्रॉडक्ट किंवा कोणती सर्व्हिस ही रिडंडंट होईल आहे याचं पुढच्या काही दिवसांमध्ये नामलेश होऊन जाईल रिडंडंट म्हणजे. तर हे असेस करणं खूप जरुरी आहे. तर त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक नवीन बिझनेस आयडिया जी आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण बघूया की बिझनेस आयडिया समजा म्हटलं तर सर्वात
कॉमन किंवा सर्वात सामान्य अशी बिझनेस आयडिया प्रत्येकालाच जी येते ती असते खाद्यपदार्थ या क्षेत्रात. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता या क्षेत्रात आपण काय काय करू शकतो? बघा, मी एक म्हणजे मी जे आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं याच्याशी हा खाद्य क्षेत्र जे याला मी लिंक करून सांगतो मीदा, की एकतर मी म्हणालो की पर्सनल स्किल असायला पाहिजे. तर खाद्य क्षेत्रामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आहे तर खाद्यपदार्थ बनवण्याची जी स्किल आहे ही आपल्याला अंगीकारली असणं खूप जरुरी आहे. याच्यासाठी कदाचित तुम्हाला एका लेवलचं ट्रेनिंग पण घेणं जरुरी आहे. आणि मार्केट म्हणजे कसं की आता जसं खाद्यपदार्थांचं सेवन जे आहे ते अक्रॉस सगळेजण करतात, पण तुमचं प्रॉडक्टचं प्लेसमेंट म्हणजे जर तुम्ही नाश्त्याचा स्टॉल जर तुम्ही करायचं म्हणता तर तो कुठे असायला पाहिजे, तर तो जिथे शाळा कॉलेजेस आहे त्याच्या जवळपास असायला पाहिजे. तो ऑफिसेस जिथे आहे, जिथे आजच्या याच्यामध्ये तर सगळेजण हस्बंड आणि वाईफ, नवरा आणि बायको दोघेही जण जॉब करणारे असतात, तर तुम्हाला त्यांच्या आसपास असणं जरुरी आहे. म्हणजे तुमचं जिथे मार्केट आहे तिथे तुमचं प्रॉडक्ट अवेलेबिलिटी जी आहे ती असायला पाहिजे. तर या सदराखाली नाश्ता म्हणजे नाश्त्याचा जो स्टॉल आहे तो आपण करूच शकतो, बट ऍट द सेम टाइम अजून वेगवेगळे जे खायचे पदार्थ जे आहे त्याला पण आपण हे करू शकतो. जसं तुम्ही नाश्त्याच्या स्टॉलचं बोलले तसाच एक तो फ्रूट प्लॅटर किंवा तो एक बिझनेस असतो, तोही स्टॉलच असतो. बरोबर, ज्यूस म्हणा किंवा फ्रूटचा फळांचं प्लॅटर म्हणा, प्लेट म्हणा. राईट. तर फ्रूट प्लॅटरचं कसं आहे की म्हणजे हा एक इमर्जिंग आणि हा एक एकदम खूप सेटल्ड बिझनेस मॉडेल आहे, एकदम यशस्वी असं बिझनेस मॉडेल आहे आणि सगळ्यात कमी लागतीमध्ये तुम्हाला हा बिझनेस चालू करता येतो आहे. तुम्हाला जे फ्रूट मार्केट असतं म्हणजे जे फळभाज्यांचं मार्केट असतं तिथं दिवसभरासाठी क्रेडिट भेटतं, म्हणजे उधारीवर तुम्हाला भेटतं आणि ह्याच्याद्वारे तुम्हाला जसं शाळा कॉलेजेस किंवा ऑफिसेसच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा हा फ्रूट प्लॅटरचा स्टॉल जो आहे तो तुम्ही लावू शकता. याच्यामध्ये शाळा कॉलेजेसचे मुलं सुद्धा आजकाल जंक फूडच्या एवढंच फ्रुट्स पण खातात. बरोबर. जंक फूड तर खातातच, जंक फूडचं तर तुम्ही करूच शकता, पण फ्रूट प्लॅटरचं पण ते घेतात आता. आणि जे ऑफिस गोईंग जे आहे ते लोक तर इन्व्हेरिएबली फ्रुट्स प्रिफर करतात. तर त्याच्यामुळे हा पर्टिक्युलर बिझनेस मॉडेल जो आहे हा ज्याला आपण म्हणतो लॉंग टर्मचा आहे. फक्त याच्यात दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर तुम्हाला फ्रेश फळं असणं जरुरी आहे, कारण की तुमचं USP काय आहे खायच्या याच्यामध्ये चव फ्रेश. आणि दुसरी गोष्ट लोकेशन, म्हणजे तुम्ही हे कुठे तुम्ही इस्टॅब्लिश करताय हा जो तुमचा स्टॉल आहे. तर तुम्हाला एक तर ऑफिसेस लोकेशन, IT पार्क किंवा असे जे फॅक्टरीज जिथे MIDCच्या आसपास किंवा असे किंवा कॉलेजेसच्या जवळ तिथे जवळपास असणं हे जे आहे ते खूप जरुरी आहे. अशा प्रकारे तुम्ही हा बिझनेस जो आहे कमी मुद्दलामध्ये सेटअप करू शकता आणि याची स्केलेबिलिटी पण वाढवू शकता. तर खाद्य पदार्थाचा कुठलाही बिझनेस म्हटला तर चव आणि स्वच्छता या दोन गोष्टी तर आल्याच आल्या. एकदम बरोबर. त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हटलं मला एक अजून आढळलं की जे पार्क्स असतात ज्याच्यात लोक मॉर्निंग वॉकला जातात तिकडे पण हा एक ब्रेकफास्टला ऑप्शन हा एक होऊ शकतो. अगदी बरोबर. मग फ्रेश फूड मध्ये आपण म्हटलं तर अजून एक असतं टिफिन सर्व्हिस. बरोबर. त्याच्यावर टिफिन सर्व्हिसचा पण मेधा हा एव्हरग्रीन बिझनेस मॉडेल असं मी म्हणेल. आणि सोबत मी हेही म्हणेल की याच्यात तुम्हाला चांगली कॉम्पिटिशन पण आहे, पण याच्यामध्ये सुद्धा एक तर स्वाद, क्वालिटी ती महत्वाची आहे. आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे म्हणजे तुमचा कस्टमर बेस तुम्ही कोणाला टार्गेट करताय हे खूप महत्वाचं आहे. जसं जर तुम्ही कॉलेज गोईंग नवयुवकांना टार्गेट करताय तर त्या लोकांना आजच्या डेटला ना खूप असं फॅन्सी खायची इच्छा असते. तर तुमच्या टिफिन सर्व्हिसमध्ये तुम्हाला त्या गोष्टीला अंगीकारावं लागेल. तुम्ही जर नुसतं दररोज 7 दिवस पोळी भाजी वरण भात देत द्याल तर कदाचित ते लोक त्याला ऍक्सेप्ट नाही करणार. तर तुम्हाला काहीतरी इनोव्हेशन त्याच्यात आणावं लागणार आहे. दुसरी गोष्ट की प्रॉम्प्ट, म्हणजे जर जसं आता नवरा आणि बायको दोघे जण जर जात आहेत ऑफिसला जात आहेत तर कधी कधी असं होतं की ते लोक पण मागवून घेतात डब्बा. बरोबर. तर तुम्हाला त्याप्रमाणे प्रॉम्प्ट सर्व्हिस जी आहे ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि ताजं सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर अशा ह्या कंटेक्स्टमध्ये तुम्ही तुमचा टिफिन सर्व्हिस करू शकता. ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक सर्व्हिसेस पण असू शकतात, जसे तुमच्या Tier 2 Tier 3 शहरांमध्ये जर हॉस्पिटल्स आहेत तर हॉस्पिटल्समध्ये जे येणारे रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही एक स्पेसिफिक तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता. तर हे स्पेसिफिक झालं. मग याच्यामध्ये अजून थोडंसं जर आपण एक्स्ट्रापोलेट केलं अजून स्पेसिफिक तर मग तुमचा जो टिफिन आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आयुर्वेदशी रिलेटेड स्नॅक्स तुम्ही ऑफर करा
ते पण असू शकतं. तर पण हां, डेफिनेटली आयुर्वेदशी रिलेटेड किंवा असे स्पेसिफाईड स्नॅक्स जर तुम्हाला करायचे आहे तर तुमची जी कौशल्य क्षमता आहे ती तुम्हाला खूप वरच्या लेवलवर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो तुमची कौशल्य जे आहे ते एकदम व्यवस्थित असणं पाहिजे. आणि तुम्ही हे पर्टिक्युलर असे प्रॉडक्ट डेव्हलप करायच्या आधी जे आयुर्वेद किंवा न्यूट्रिशनचे जे एक्सपर्ट लोक आहे या लोकांच्या डेफिनेटली तुम्ही संपर्कात येऊन बरोबर. त्यांचं एक मत घेऊन मग तुम्ही असे प्रॉडक्ट डेव्हलप करावे आणि मग तुम्ही इंट्रोड्यूस करावे मार्केट. आता हे तर झालं आपलं फ्रेश फूडचं, म्हणजे Right. जे ताजं तयार होऊन जेवण आहे ते किंवा खाणं आहे ते. दुसरे जे आपले खाणे असतात ते असतात आपले प्रिझर्व्ड स्नॅक्स. मग आता त्याच्यात लोणचं, जॅम, पापड या गोष्टी येतात. बरोबर. आणि ह्याच्यात अजून एक थोडंसं आपण स्पेसिफाय केलं किंवा अजून पुढे गेलो तर चाटला लागणारे आयटम, म्हणजे तुमचे खाकरे झाले, तुमच्या त्या कटोरी चाटच्या कटोऱ्या, पाणीपुरीची पुरी, Right. मग आईस्क्रीमचा कोन. Right. आता हे दोन पण तर आहेत ना, बरोबर. तर ह्याच्यावर कसं? बिलकुल. जसं जे प्रिझर्व फूड जसं तुम्ही म्हणाले की लोणचं, खाकरा, लोणचं, पापड वगैरे, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही नोटीस कराल की पूर्वापार चालत आलं आजीच्या हातची चव, बरोबर. आईच्या हातची चव. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्पेसिफिक कौशल्य असणं जरुरी आहे आणि हे जे आहे तुम्हाला घरूनच भेटेल. म्हणजे ट्रेनिंग तर भेटेलच, बरोबर. पण इट इज ऑलवेज गुड. हे खूप जरुरी आहे की तुम्ही तुमच्या घरची जी चव आहे ती तुम्ही मार्केटमध्ये जी आहे ती तुम्ही आणावी. तर त्याच्यामुळे एक युनिक ऍक्सेप्टेबिलिटी राहते त्याची. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअली तुम्ही याला करू शकता किंवा मग सेल्फ हेल्प ग्रुप जसं असतात महिलांचे बचत गट किंवा बचत गट तयार करून करू शकता. तुम्हाला काय करावं लागेल की जे नियरेस्ट सुपर मार्केट आहे तुमच्या लोकेशनच्या किंवा जे तुमचं टार्गेट लोकेशन आहे त्या सुपर मार्केटला तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते तुम्हाला समोर तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला त्यांना द्यावं लागेल की हे आमचं प्रॉडक्ट आता नवीन आणलेलं आहे आम्ही मार्केटमध्ये आणि हे तुम्ही आता तुमच्या कस्टमर्सला तुम्ही हे करा, सप्लाय करा करून. मग आपण येऊ की कटोरी चाट आणि जे तुम्ही सगळे म्हणाले प्रिझर्व त्याच्यावर येऊ. बघा कसं असतं की एकतर तुम्ही स्वतः हे कटोरी चाट, मठरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः एकतर तुम्ही स्वतःचा स्टॉल लावून किंवा दुकान करून विकू शकता. पण याच्यामध्ये कसं असतं की कस्टमर्सची जी आवड निवड आहे ही तुम्ही मॅनेज करू शकता का, तुम्ही ही फेस करू शकता का, कधी हे असंच आहे तसंच आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट करतात. कधी काय होतं की तुम्ही कोअर एक्सपर्ट असता आणि तुम्ही बनवू शकता पण तुम्ही मार्केटिंग नाही करू शकत. तर अशा केसमध्ये काय होतं की तुम्ही ते प्रॉडक्ट जे आहे तुम्ही जे तयार करता ते तुम्ही सप्लाय करावं. म्हणजे हे B2B जे आपण म्हणतो, B2B वर तुम्ही खुश राहा आणि मग धीरे धीरे जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तसं मग तुम्ही B2C वर जाऊ शकता. मला असं वाटतं नागपुरातही असंच हो, आहे ना? नागपुरात इनफॅक्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की नागपुरात जे एक साधारणतः 35 ते 40 जे चाट कॉर्नर्स आहेत नागपूरचे, तर हे जे 40 समजा ज्याला आपण म्हणतो की खूप छान चालणारे आहेत, जिथे आपण म्हणतो की बाबा आम्ही 10 किलोमीटर दूर तिथे जाऊन खाल्लं, तर ह्या सगळ्यांचं जे सोर्सिंग आहे ते निवडक 10 ते 15 लोक आहेत त्यांच्याचकडनं आहे. म्हणजे जे तुम्ही समजा खाकरा जो आहे, खाकरा चाट तुम्ही वर्धमान नगरला तुम्ही खाल्ला आणि खाकरा चाट तुम्ही इकडे धरमपेठला खाल्ला, तर असं असू शकतं की हा खाकरा हा एकाच व्यक्तीने बनवलाय जो वर्धमान नगरच्या माणसाला पण सप्लाय केलाय आणि धरमपेठच्या माणसाला सप्लाय केलाय. तर तुम्ही एक तर खाकरा सप्लाय करू शकता किंवा जर तुम्हाला वाटतं की तुम्ही मार्केटिंग आणि तुम्ही ज्याला म्हणा रॉ भाषेमध्ये बोलबच्चनगिरी जर तुम्ही छान करू शकत असाल तर तुम्ही मार्केटिंगमध्ये जा आणि तुम्ही स्वतः ती भेळ आणि ते सगळे कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही विकू शकता. तर हा झाला आता पूर्ण आपला खाद्यपदार्थांबद्दल. तर आता आपण फ्रेश फूड पण बोललो आणि प्रिझर्व्ड स्नॅक्स किंवा अशा गोष्टी पण बोललो. राईट. तर हा झाला एक मोठं क्षेत्र झालं फक्त आणि फक्त खाद्यपदार्थांचं. बरोबर. आपण नेक्स्ट क्षेत्रावर जाऊया की ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल किंवा थोडं तांत्रिकी जे क्षेत्र आहे ते. बिलकुल. तर ह्याच्यात काय काय असतं किंवा काय काय येतं, किंवा आपण जसं मोबाईल, पहिला आपण गोष्ट घेऊया मोबाईल फोन जो प्रत्येकाजवळ आहे. बरोबर बरोबर. तर मोबाईल फोनची सर्व्हिसिंग, त्याचं रिपेअर, मग मोबाईल फोनचं रिचार्ज सेंटर, या सगळ्या तर छोट्या छोट्या व्यवसाय आहेत. हो,
तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक तांत्रिक प्रशिक्षण जे आहे ते ITI सारख्या संस्था आहेत त्या तुम्हाला देतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये पण लागत जी आहे ती फार कमी आहे. तुम्ही काय करू शकता, बिझनेसच्या सुरुवातीला तुम्ही जी ऑनलाईन डिरेक्टरी असते तिथे तुम्ही स्वतःला एनरोल करू शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये वेळ जो आहे तो हा इसेन्स आहे. म्हणजे टाइम इज द इसेन्स. म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ऑनलाईन डिरेक्टरीच्या थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर किती कमीत कमी वेळामध्ये तुम्ही त्याचा हा मोबाईलची रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिलेटेड प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करून देताय. आणि मग ज्याच्या आपण म्हणतो व्यक्ती टू व्यक्तीला रेफर करतं की बाबा माझं हे खूप छान यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, कमी वेळात सॉल्व्ह करून दिला. ह्याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो वाढवू शकता. एक अजून याच्यामध्ये सांगण्यालायक गोष्ट अशी आहे मेधा की जसं तुम्ही नोटीस केलं की याच्यामध्ये ना प्रॉफिटॅबिलिटीचा जो कन्सेप्ट मॅटर आहे, प्रॉफिटॅबिलिटी याच्यामध्ये खूप जास्त आहे. जसं एक एक्झाम्पल देतो की आपला मोबाईलची स्क्रीन असते, मोबाईलची स्क्रीन आपली समजा तुटली तर आपण ती दुकानामध्ये देतो आणि तो आपल्याला साधारणतः 15 मिनिट ते 1 तासाच्या अंतरामध्ये तो देऊन देतो आणि आपल्याकडनं तो काही पैसे चार्ज करतो. पण व्हेरस ह्याच्यामध्ये त्याला लागणारं जे मटेरियल किंवा त्याला लागणारी जी स्किल आहे, वेळ आहे, ती फार कमी असते. एक्झॅक्टली. पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये जे पैसे तो चार्ज करू शकतो आजच्या डेटला हे व्यवस्थित आहे, भरपूर आहे. आणि ह्याच्यामध्ये व्हॉल्युम्स, कारण की जेवढे लोक आहेत तेवढे मोबाईल आहे, तर व्हॉल्यूमचा पण काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिटॅबिलिटी पण भेटते आणि व्हॉल्यूम पण भेटते. तर त्याच्यामुळे स्केलेबिलिटी जी आहे, प्रॉफिट मेकिंग म्हणजे ह्या बिझनेसची सक्सेस खूप आहे, व्यवस्थित आहे. आणि त्याच्यात ऍक्सेसरीज आले, बरोबर, त्याच्यात तुमचं कव्हर आलं, तुमचे हेडफोन्स आले, एकदम बरोबर, हे सगळ्या गोष्टी होऊ तर शकतात. तुम्ही या सर्व्हिसेसमध्ये असे हे जे ऍसेसरियल गोष्टी आहे, म्हणजे जसं तुम्ही सर्व्हिसेसनी सुरू करू शकता. जर तुमच्याकडे कमी मुद्दल असेल तर तुम्ही सर्व्हिसेसनी सुरू करा, मुद्दल थोडंसं जमा करा आणि मग तुम्ही हे जे ऍसेसरीज आहे ह्या सगळ्या तुम्ही तुमच्याजवळ ठेवणं चालू करा. तर तुम्ही या ऍसेसरीज मधनं पण तुमची प्रॉफिट मार्जिन एक जनरेट होते. सर्व्हिसेसच्या थ्रू तुमचं कस्टमरशी डायरेक्ट कनेक्शन जे आहे ते येऊ शकतं. तर हे एक झालं मोबाईल्स, टॅब्स, कम्प्युटर्स या गोष्टीबद्दल. बाकी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जे आपण घरी वापरतो, मिक्सर, पंखे, कूलर, फॅन, जे काय अजून जितकं पण आपण AC, या गोष्टींची रिपेअर, या गोष्टींचं मेंटेनन्स, कुकरची गास्केट, ह्या सगळ्या पण आल्या तकनिकी. एकदम बरोबर. हो, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि तेच म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की तुमच्याजवळ 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही जनरलाइज्ड रिपेअर पर्सन होऊ शकता किंवा तुम्ही स्पेशलाइज्ड रिपेअर पर्सन होऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल जसं किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहे, मिक्सर झालं, कुकर झालं, याच्याशी रिलेटेड तुम्ही एक सेगमेंट पकडून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही जी एक इंटरनेटची डिरेक्टरी असते त्यामध्ये नाव द्या आणि त्याच्यातनं तुम्ही कस्टमाइज सर्व्हिस द्या, फटाफट क्विक सर्व्हिस द्या, तर तुमचं नाव होणार. किंवा स्पेशलाइज सर्व्हिस जर अजून म्हटलं आपण तर जसं AC वगैरे जो प्रकार आहे ही स्पेशलाइज सर्व्हिस होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर ट्रेनिंग घ्यावी लागेल आहे. तुम्हाला कदाचित जे वेल नोन ACचे ब्रँड्स आहेत त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये थोडं बहुत काम करायचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. तेव्हा जे 1-2 महिने जे काही आहे, कदाचित असं असू शकतं की तुम्हाला तेव्हा खूप काही अप्रेंटिसशिप पैसे नाही भेटणार, पण तुम्ही ते काम शिकून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच पुन्हा एकदा इंटरनेट डिरेक्टरीवर तुमच्या सर्व्हिसचं हे करून घ्या आणि मग तुम्ही सुरू करू शकता. तर हा डेफिनेटली खूप चांगला बिझनेस मॉडेल आहे आणि आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारा आहे हा बिझनेस. आता हे तर झाले की आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, मिक्सर, पण याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा एक निपटाराही करावा लागेल आपल्याला. तर ई-वेस्ट डिस्पोजल, आता ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो? ई-वेस्ट डिस्पोजल कसं आहे की मी म्हणेल की हे थोडं अजून स्पेशलाइज्ड काम आहे वेदा. आणि ई-वेस्ट ही कुठे जनरेट होईल आहे जिथे ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा खूप जास्त उपयोग आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की स्पेशली IT पार्क सारखे जे लोकेशन असतात किंवा MIDC सारखे जे लोकेशन असतात की जिथे असा स्पेसिफिक वेस्ट जो आहे तो जनरेट होणार व्हॉल्यूम मध्ये. कारण की अजूनही ते इकॉनॉमिकल नाही राहणार की आपण प्रत्येक घराघरी जाणार आणि त्यांना म्हणावं की बाबा तुमच्या घरचा इलेक्ट्रॉनिक वेस्ट द्या. तर तुम्हाला सुरुवात जी आहे ती अशीच करावी लागणार आहे. IT पार्कशी रिलेटेड तिथे खूप सारा इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा वेस्ट तयार होतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक ट्रेनिंग पण राहील आहे मेधा. ती घेऊन मग तुम्हाला त्याचं प्रॉपर डिस्पोजल कसं करता येईल, म्हणजे जसं कीबोर्ड झालं, माऊस झालं, त्याचं अल्टिमेट डिस्पोजल काय, कोणाला त्याची पुढे रिक्वायरमेंट आहे, त्याच्या कोणत्या कॉम्पोनंटची, हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं. आणि मग आता एन्व्हायरमेंटचे पण नॉर्म्स आहेत, तर त्या सगळ्यांचं पालन करून तुम्हाला याला ह्या बिझनेस हा खूपच स्पेशलाइज्ड आहे याच्यामध्ये. कारण की कसं आहे की तुम्ही ज्याला आपण म्हणतो एक नेचरशी पण एक थोडं बहुत याचा नेचरशी पण कॉन्टॅक्ट येतोय की तुम्ही
कार्बन फुटप्रिंट्स काय होणार आहे तुमचे वगैरे सगळं. तर त्याच्यामुळे हा एक स्पेशलाइज्ड जॉब आहे. याच्यासाठी प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग घेणं जे आहे ते एकदम गरजेचं आहे. कारण की अल्टिमेटली तुम्हाला बिझनेस मधनं पैसे कमवायचे, तुम्हाला पेनल्टीज नाही भरायचे. बरोबर, अगदी बरोबर. आता मेकॅनिकल आणि टेक्निकल समजा आपण म्हटलं तर ह्याच्यात एक अजून गोष्ट येते, ती असते आपलं वाहन, दुचाकी म्हणा किंवा चारचाकी म्हणा. तर वाहनांच्या संदर्भात आपण काय काय करू शकतो? इनफॅक्ट येस, हा पण एक खूप छान विषय आहे. आता जसं अर्बन म्हणा किंवा सगळेजण हस्बंड वाईफ, नवरा बायको काम करणारे आहेत, तुमच्या घरी लहान मुलं आहेत, तर तुमच्याकडे एक दुचाकी असतेच, तुमच्याकडे चारचाकी असते आणि तुमच्याकडे सायकल पण असते. तर सायकलची ती मुलांची पण असते आणि आपली पण असते. कारण आता नवीन नवीन ते पण एक फॅड आलेलं आहे की आपण विकेंडला सायकल ड्राईव्हला जातोय. तर कसं असतं की एक तुम्ही नोटीस करा, सायकल वरून मी सुरुवात करेल आहे की सायकल तुम्ही दररोज नाही चालवत किंवा दररोज चालवते असाल तर 4 days a week, 4 दिवस 7 दिवसातले असे तुम्ही चालवता. दररोज तर कोणीच नाही चालवत आहे. आणि ह्याच्यामध्ये मग मेंटेनन्सचा इश्यू आहे. तर काय करू शकतो आपण की ज्याला आपण म्हणतो की कमी लेव्हलवर स्किल, ज्यांची खूप जास्त स्किल नाहीये ते लोक ह्या गोष्टी थोड्या शिकू शकतील आणि मग ते पुन्हा एकदा एक अर्बन जे इंटरनेट डिरेक्टरी आहे त्याच्यामध्ये स्वतःची नोंद करू शकतील की हे याचं रिपेअर्स अँड मेंटेनन्सचं शेड्युलिंग जे आहे ते त्याच्यासाठी सर्व्हिस देतात. आणि आठवड्या टू आठवड्या किंवा 15 दिवसातनं एकदा असं करू शकतात सायकलचं पूर्ण. याच्यामुळे काय होतं की त्या परिवाराला पण चांगलं राहतं की त्यांचे ते सायकल जे आहे ते अपडेटेड राहतात, म्हणजे रिपेअर्स म्हणजे ऑइल राहतात, वेल ऑइल्ड राहतात. आणि त्याप्रमाणे ह्यांचा पण जो व्यक्ती ही सर्व्हिस देतोय त्याचा पण बिझनेसचं इन्कम जनरेट होऊ शकतं. मग येऊ टू व्हीलरसाठी. टू व्हीलरचं पण सेम असतं. टू व्हीलरमध्ये तुम्हाला एक प्रॉपर वेळेमध्ये तुम्हाला त्याची सर्व्हिसिंग करणं जरुरी असतं. तर त्याच्यासाठी स्पेशलाइज्ड तुमचं ट्रेनिंग असणं जरुरी आहे की तुम्हाला टू व्हीलरची रिपेअर्स अँड मेंटेनन्स म्हणजे जे सर्व्हिसिंग करता येतं का. तर त्याप्रमाणे तुम्ही ती ट्रेनिंग घेऊ शकता आणि तुम्ही ते स्वतःचा तो व्यवसाय सुरू करू शकता. त्याच्यामध्ये पण एक अजून ऑप्शन असं आहे की तुम्ही जे वेल नोन डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आहे यांचं जे रिपेअर्स सेंटर आहे इथे थोडा वेळ तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही पुन्हा एकदा स्वतः एक्सपिरियन्स घेऊ शकता. स्वतःचं तुम्ही सेटअप करू शकता. 4 व्हीलरचे ऑलमोस्ट सेम तसंच करता येईल. 4 व्हीलर्स मध्ये थोडी लागत जी आहे ती जास्त राहील कारण की 4 व्हीलरचे रिक्वायरमेंट्स जे आहेत त्या पार्ट्सही तुम्हाला ठेवावे लागतात. तर त्याच्यामध्ये लागत जी आहे ती जास्त राहते. आणि व्हेकल वॉश जो असतो म्हणजे येऊन सफाई करणं ही पण एक मोठीच सर्व्हिस आहे जी आपण जी कोणी सुरू करू शकतो. व्हेकल वॉश मध्ये एक असं म्हणेल मी की याच्यामध्ये ना तुमच्याजवळ जागा असणं जरुरी आहे आणि मग प्रेशर पंप्स म्हणजे अल्टिमेटली लागत जी आहे ती थोडी जास्त तुम्ही करू शकत असाल तर मग तुम्ही ही पर्टिक्युलर सर्व्हिस जी आहे ती तुम्ही करू शकता. एक अजून याच्यामध्ये जस्ट थोडंसं जर सांगायचं झालं याचा सबसेट जो आहे तो म्हणजे आपण डे टू डे जे कार पुसायला एक मुलगा ठेवतो ते, तर हे तुम्ही थोडं ऑर्गनाइज लेवलवर करू शकता. पण याच्यामध्ये कसं असतं सोसायटी टू सोसायटी डायरेक्ट पूर्ण एका सोसायटीमध्ये समजा 50-60 कार आहे तर त्या पूर्ण कार तुम्ही घ्या साफसफाई करण्यासाठी. तर मग हे इकॉनॉमीज ऑफ स्केल मग हे तुम्हाला भेटतात. आता हे झालं वाहनांचा मेंटेनन्स. नंतर येतं कोणी वाहन चालक असेल किंवा त्याच्याजवळ लायसन्स असेल तर तो काय करू शकतो किंवा ती व्यक्ती काय काय करू शकते. तर यामध्ये काय आहे मेधा की जसं खूप सारे व्यक्ती असतात आज, इनफॅक्ट आजकालचा नवीन युवा वर्ग जो आहे त्यांना ड्रायव्हिंगचा खूपच आनंद म्हणजे खूपच ज्याला म्हणतो पॅशन असते, टू व्हीलर असो का 4 व्हीलर असो. ज्यांना खूपच पॅशन आहे या गोष्टीची तर डेफिनेटली त्यांनी या बिझनेस आयडियाला लक्ष द्यायला पाहिजे. 4 व्हीलर पासून सुरू करेल. 4 व्हीलर मध्ये कसं आहे की तुम्ही एक प्रॉपर कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकता आणि मग त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचा एक व्हेकल घ्या आणि मग तुम्ही धीरे 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 हे पर्टिक्युलर बिझनेस जो आहे तो बिल्टअप करू शकता. ज्यांच्याजवळ 2 व्हीलर आहे त्या लोकांनी आता जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्या डिलिव्हरी बॉय तुम्ही बनवू शकता किंवा कुरिअर सर्व्हिसेस ज्या आहेत एज ओल्ड चालत आलेल्या कुरिअर सर्व्हिस आहेत तर त्यांचे पण तुम्ही अजूनही डिलिव्हरी बॉयज बनवू शकता. तर हे सुरुवात म्हणून तुम्ही करू शकता. याच्यामधनं थोडं तुम्ही तुमचं कॅपिटल जमा करा, मग तुम्ही कमर्शियल ट्रेनिंग घ्या कमर्शियल ड्रायव्हरचं आणि मग तुम्ही तुमचं एक व्हेकल पुन्हा घेऊन मग तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे व्यवसाय जो आहे तो तुम्ही वाढवू शकता. बढिया. तर आता हे झालं आपलं वाहन, टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक, वाहनांचं मेंटेनन्स. आता आपण थोडंसं
आपल्या मानवी शरीराचं मेंटेनन्स म्हणजे केअर सर्व्हिसेस Right. या गोष्टीकडे वळू शकतो का? तर बिलकुल. आता म्हणजे केअर सर्व्हिसेस म्हटलं तर सर्वात पहिलं जे डोक्यात येतं ते असतं ब्युटिशियनचं. बरोबर. तर आता ब्युटिशियनची सर्व्हिस सगळ्यांनाच लागते, फक्त महिलांनाच नाही, आजकाल माणसांनाही लागते. प्रत्येकाला ते फेशियल आवडतं आणि प्रत्येकाला मॅनिक्युअर पेडिक्युअर आवडतं. आणि मला असं वाटतं की ब्युटिशियनची सर्व्हिस द्यायला तुम्हाला 2-3 गोष्टी गरजेच्या असतात. एक असतं ते प्रशिक्षण आणि दुसरं असतं म्हणजे ब्युटिशियनचा कोर्स करावा लागतो. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट जी लागते ती आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स हवा. तर थोडासा तुमचा हात त्याच्यात साफ झालेला हवा. राईट. आणि बऱ्याच साऱ्या इंटरनेटच्या डायरेक्टरीज पण आहेत ज्याच्यावर तुम्ही तुमचं नोंद करू शकता आणि ते तुम्ही पुढे नेऊ शकता तुमचा तो सर्व्हिस. ब्युटिशियन सोबत अजून असतात की थोडेसे तुमचे काय ते स्पेशालिटी मसाज असतात, फिजिओथेरपीचे जे सर्व्हिसेस असतात तेही ह्याच्यात येऊ शकतात. बरोबर. अजून तुम्हाला काही सुचवता येतंय का? याच्यामध्ये आजकाल जसं युट्यूब खूप चालतंय, पॉप्युलर आहे, तर युट्यूबवर तुम्ही ऑनलाईन योगा सेशन्स घेऊ शकता. ऑनलाईन अजून जे ज्याला आपण म्हणतो अजून योगाचे खूप सारे डेव्हिएशन्स आलेले आहेत, व्हेरिएशन्स आलेले आहेत, झुंबा आहे, झुंबा, fitness training ज्याला आपण म्हणतो. फिटनेस डान्स वगैरे वगैरे. तर तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला थोडी पॅशन आहे हे सगळं करायला, तर बेस्ट वे आहे की तुम्ही ऑनलाईन तुमचं सुरू करा. ऑनलाईन त्याच्यामध्ये कॅपिटल फार कमी लागतं. तुमचं सबस्क्रिप्शन बेस वाढवा. आणि युट्यूब ही अशी संस्था आहे की जर तुम्हाला लाईक्स वगैरे भेटले तर त्याचा रेव्हेन्यू मध्ये पण रूपांतरण होतं त्याचं. तर तुम्ही हा पण एक ॲव्हेन्यू जो आहे तो तुम्ही बघू शकता. पण मला असं वाटतं या दोन्ही याच्यामध्ये म्हणजे फिटनेसमध्ये काहीही करायचं असेल, योगा म्हणा किंवा न्यूट्रिशन किंवा फिटनेस, ह्याच्यामध्ये एक काहीतरी प्रशिक्षण लागेल आणि योगा इन्स्ट्रक्टरचं सर्टिफिकेट लागेल. बरोबर. तर या गोष्टी आपल्या जवळ हव्या. आणि एक अजून समजा आपण केअर म्हटलं किंवा या केअर स्पेक्ट्रम मध्ये म्हटलं तर एक मोठी गोष्ट असते होम केअर सर्व्हिसेस. आणि होम केअर सर्व्हिसेस नर्सच्या पण असतात आणि त्या झापेवाल्या बाया ज्या असतात म्हणजे ज्या पोस्ट डिलिव्हरी ज्या दाई असतात त्या लोकांचं पण काम हे फारच महत्वाचं आहे. आणि आजकाल फार दुर्मिळ झाल्या आहेत त्या बायका ज्या लहान मुलांना मालिश करायला, तेल लावायला त्या येणाऱ्या बायका, त्या नव्या आईला मालिश करून देणाऱ्या बायका, ह्या आता दुर्मिळच झाल्या. या सर्व्हिसेसच असं वाटतंय की थोड्याशा विलुप्त होतात आहे. तर असं काही सर्व्हिसेस असतात ज्या आपण किंवा ज्याला थोडंसं एक्सपिरियन्स आहे किंवा जो आपल्या आजीकडनं या सगळ्या गोष्टी शिकू शकतो त्या लोकांनी या कराव्या. मग असतं समजा नर्सिंगचं म्हटलं तर ANM नर्सिंग झालेली पण एखादी छोटी मुलगी असेल आणि ANM हा जो कोर्स आहे हा अगदी शाळेनंतर करू शकतो, ग्रॅज्युएशन कोर्स नाही आहे. ANM कुठल्याही नर्सिंग कॉलेजमध्ये अवेलेबल असा कोर्स आहे. पण ANM झालेली मुलगी ऑपरेशन झाल्यानंतर जी घरी सेवा लागते, होम केअर ज्याला आपण म्हणतो ते, मग वृद्धांची सेवा ही गोष्ट, मग स्पेशलिस्ट कोणत्या पेशंटची सेवा, या ज्या गोष्टी असतात या ANMs करू शकतात. आणि याही गोष्टीला खूप डिमांड आहे आणि याही गोष्टीसाठी लोक पैसे मोजायला अगदी तयार आहे. कारण ते बेसिकली आपल्या हेल्थवर असतं किंवा अगदी आपल्या नियर अँड डिअर वन्स, अगदी आपल्या घरातल्या लोकांच्या हेल्थची गोष्ट असते, त्याची बाब असते. म्हणून सगळ्यांना त्याच्यावर पैसे खर्च करायला काहीही वाटत नाही, नर्सिंग केअर किंवा होम केअर सर्व्हिसेस. तर मला असं वाटतं की अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या केअर सर्व्हिसेस आहेत जो एक व्यवसाय बनू शकतो. अगदी बरोबर. कला आणि कल, जसं आपण हे 2 शब्द वापरले, तर कल आणि कलामध्ये अजून एक व्यवसाय होऊ शकतो किंवा एक क्षेत्र येतं ते आहे टेलरिंग, एम्ब्रॉयडरी, स्टिचिंग या गोष्टींचं. तर आता ह्याच्यामध्ये लागतं काय, पहिले तर एक मशीन लागतं आपल्याला, सोईंग मशीन लागेल आहे. दुसरं टेलरिंग छोटंसं युनिट जरी काढायचं असेल ना तर त्याचं प्रशिक्षण लागेल. सगळे टेलरिंग कोर्सेस सरकारी संस्थानांमध्ये असतातच आणि ते कितीतरीदा ते सगळे फ्री असतात, म्हणजे मोफत कोर्सेस असतात. तो एक कोर्स करायचा. हातात थोडी कुशलता लागेल आहे, कला कुसर लागेल आहे. पण मशीन असेल तर तुम्ही स्टिचिंग करू शकता, कपडे बनवणं हे होऊ शकतं. त्याच्यानंतर विणकाम होऊ शकतं. त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी ज्याला आपण म्हणतो, हँड एम्ब्रॉयडरी किंवा मशीन एम्ब्रॉयडरी. आणि या दोन्ही गोष्टी अशा आहेत की बायकांना तर आवडतातच पण त्याच्यावर पैसे पण चांगले मिळतात.
मग आणि तेच आहे ना, तुम्ही एका डिझायनरशी तुम्ही अटॅच होऊन जा. त्या तो डिझायनर किंवा ती डिझायनर जे जे सांगेल तसं तसं एम्ब्रॉयडर करून तुम्ही फिनिश प्रोडक्ट त्याला द्या. तुम्ही नका विकू. तर हा तुमचा एक B2B B2B व्यवसाय पण होऊ शकतो. आरामसे होऊ शकतो. आणि आता कोरोना होऊन गेलेला आहे, तर ह्याच्या संदर्भामध्ये पण काही अरे opportunities? ऑफकोर्स, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे करोना काळात घरोघरी झाले होते स्टिचिंग युनिट्स. का? तर ते हे मास्क बनवायला. आपण तो सिनेमा पाहिला होता सुई धागा. त्याच्यातही अनुष्का शर्मा जशी एका सोईंग मशीन मधनं एका शिलाई मशीन मधनं एक पूर्ण व्यवसाय काढते, तसंच ह्या सेक्टरमध्ये होऊ शकतं. आणि शिवायचे काय फक्त कपडे नाही, त्याच्यामध्ये आपल्याला बेड लिनन जे असतं किंवा आपले जे टेबल मॅट्स असतात, दस्तरखान असतात, या सगळ्या गोष्टींना सगळ्यांनाच आवडतं चांगल्या चांगल्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींवर एम्ब्रॉयडरी, ह्याचं स्टिचिंग, या गोष्टी तर आल्याच. मास्कनी तर कितीतरी लोकांनी आपला म्हणजे उदरनिर्वाह केला या करोना काळात, फक्त मास्क शिवून. त्याच्यानंतर प्लास्टिक बॅन आहे. प्लास्टिक बॅन असल्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या गेल्या. त्या गेल्या तर ऑप्शन काय? कागदी पिशव्या किंवा आपल्या कापडी पिशव्या. कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, त्याच्यावर थोडी कलाकुसर केली तर ती गिफ्ट बॅग होऊन जाते. म्हणजे तीच समजा आपण खूप सुंदर केली तर त्याची दरच तशी वाढते. एक जी 5 रुपयाची पिशवी आहे त्याच्यावर थोडी कलाकुसर करून, थोडंसं पेंटिंग करून, ब्लॉक प्रिंटिंग करून असं काही द्या, ती 5चीच पिशवी 35ची जाते. बरोबर, राईट. तर अगेन आता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रॉ मटेरियलचं लागेल आणि इन्व्हेस्टमेंट तुमच्या टाइमचं लागेल, कारण हे खूपच टाइम स्पेसिफिक आणि एफर्ट स्पेसिफिक आहे. नंतर एक अजून थोडासा सेन्सिटिव्ह विषय येतो, तो असतो सॅनिटरी पॅड निर्माण. पण ही पण गरजच आहे. तर तो पण एक व्यवसाय आहे ज्याच्याकडे थोडं सिरियसली बघितलं आणि त्याचे जे स्टँडर्ड्स असतात, जे जे स्पेसिफिकेशन असतात ते मेंटेन केले, तर टेलरिंग आणि स्टिचिंग या सगळ्या ह्याच्यात खूप स्कोप आहे आणि ते आपण बऱ्या प्रकारे पुढे नेऊ शकतो. आता आपण पुढील क्षेत्राकडे वळूया. एज्युकेशन आणि ट्रेनिंगचं सेक्टर आहे ते, की ज्याच्यामध्ये तुमच्याजवळ जर स्नातक डिग्री असेल आहे आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि तुम्हाला समजा शिकवण्यामध्ये पण इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला या शिकवणी हा तुमचा जर व्यवसाय करायचा असेल आहे, तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, खूप सारे ॲव्हेन्यूज आहेत, खूप सारे मार्ग आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करू शकता. सगळ्यात बेसिक जर सुरुवात करायची झाली तर तुम्ही ज्या विषयामध्ये स्नातक डिग्री आहे त्या विषयाचीच तुम्ही शिकवणी चालू करू शकता. एकतर तुम्ही नॉर्मल चालू करू शकता किंवा ऑनलाईन चालू करू शकता. 1ली ते 10वी, 1ली ते 12वी तुमचे जो पण सब्जेक्ट असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, कोणताही विषय असेल, तर तुम्ही ही शिकवणी करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्याजवळ पुढची स्नातक डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे असाल तुम्ही, तर तुम्ही डिग्रीशी रिलेटेड पण शिकवणी घेऊ शकता. तर ह्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये पण खूप सारा स्कोप आहे. खूप साऱ्या आता नवीन नवीन डिग्रीज निघत आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप आहे लोकांना शिकवण्याचा. अजून एक स्नातक विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक नवीन स्कोप जो आलेला आहे, ते आता नवीन जे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, हे लोक रिसर्च रिलेटेड वर्क, रिसर्चचं जे काम आहे हे स्नातक विद्यार्थ्यांना काम करायला देत आहे. आता रिसर्च म्हणजे काय, तर कधी असू शकतं ते मार्केटशी रिलेटेड रिसर्च आहे, कधी रिलेटेड प्रॉडक्टशी रिलेटेड रिसर्च असू शकतं, कधी अजून डिफरंट गोष्टींशी रिलेटेड रिसर्च असू शकतं, की ज्याच्यामध्ये त्यांना स्पेसिफिक एक स्नातक व्यक्तीच पाहिजे असतो आणि तुम्ही तुमचा रिसर्च करा आणि त्या कॉर्पोरेटला तुम्ही तुमचा रिसर्च रिपोर्ट हा सबमिट करा आणि कॉर्पोरेट त्याच्याबद्दल तुम्हाला रेम्युनरेट करतं, तुम्हाला पैसे देतं. आणि भारतामध्ये आता हा पर्टिक्युलर जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आता फायनली इस्टॅब्लिश होतो आहे. कॉर्पोरेट लोकांना लक्षात येत आहे की त्यांच्या कंझ्युमर लोकांची जी इंटरेस्ट आहे, त्यांच्या कंझ्युमर लोकांचे जे आवडीनिवडी आहे, ह्याच्याशी संदर्भामध्ये त्यांना जो होमवर्क करायचा आहे, तो एक त्या पर्टिक्युलर जॉग्राफीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला ते काम देऊन ते रिसर्च करून घेऊ शकतात. ह्याचे पैसे त्यांना भेटतात. आणि नॉट ओनली दॅट, की तुम्ही जर याच्यामध्ये अजून जर तुम्ही प्रगती केली तर तुम्ही तुमच्या हाताखाली तुम्ही फर्दर स्नातक ठेवून, फर्दर डिग्री होल्डर स्टुडंट्स ठेवून मग तुम्ही अजून मोठ्या लेवलवर ती रिसर्च जी आहे ते तुम्ही त्या कॉर्पोरेटसाठी करू शकता. आणि हे
अक्रॉस सेक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की एखादा पर्टिक्युलर ग्रॅज्युएट हा तेच काम करू शकेल, एखादा पर्टिक्युलर ग्रॅज्युएट तसंच काम आहे. हे रिसर्चचं काम आहे. बरोबर. ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तो ते काम करू शकतो. तर हे खूपच चांगलं अपकमिंग बिझनेस मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये कमी लागत आहे, कारण की तुमच्याजवळ डिग्री आहे आणि तुम्ही फक्त तुम्हाला डोळे उघडे ठेवायचे आहे. जे ऑनलाईन आजकाल अपॉर्च्युनिटीजच्या ज्या वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की कोणाला कोणत्या कॉर्पोरेटला अशी गरज आहे. तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता की आम्ही हे काम असं असं करू शकतो. बरं. इनफॅक्ट गव्हर्नमेंटचे सुद्धा काही टेंडर्स असे येतात की ज्याच्यामध्ये ते स्पेसिफिकली सांगतात की आम्हाला रिसर्च करून पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल लोकांनाच आम्ही हा रिसर्च देऊ, किंवा कधी कधी ते ट्रस्टला देतात, काही काही जे एनजीओ असतात त्यांना देतात. तर त्या एनजीओच्या मार्फत पण तुम्हाला पैसे, आणि गव्हर्नमेंट स्पेसिफाय करतं पैसे ह्याचे की या रिसर्च असिस्टंटला एवढा पैसा देईल तेवढा देतील करून. तर ते पण एक खूपच चांगला बिझनेस मॉडेल आहे. याच्यानंतर जर मी म्हणेल खूप इम्पॉर्टंट काय करू शकतो आपण स्नातक लोक, तर जे डिग्री होल्डर्स आहेत पण भाषांमध्ये, जसं समजा मराठीमध्ये तुम्ही डिग्री घेतली आहे, तमिळ, तेलुगू, गुजराती, तर तुम्हाला अनुवादक म्हणून पण काम जे आहे ते खूपच चांगलं भेटत आहे. आता पहिलेचे दिवस होते की जेव्हा फक्त गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये अनुवादक म्हणून नोकरी भेटायची. आता तसं नाहीये. आता कसं, आता भारत हा ऑलमोस्ट कॉस्मोपॉलिटन झालाय. प्रत्येक क्षेत्रातले, प्रत्येक जॉग्रफीतले लोक दुसऱ्या जॉग्रफीमध्ये जाऊन व्यवस्थित व्यवसाय करतात आहे आणि सेटल होत आहेत. तर जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की एखाद्या कॉर्पोरेटला, जी समजा नागपूर बेस्ड मोठी कॉर्पोरेट आहे, त्यांनी समजा तमिळनाडूमध्ये एखादा जागा घ्यायचा विचार केला, तर तमिळनाडूमधले जे काही कागदपत्र व्यवहार राहणार आहे तो तमिळमध्ये राहणार आहे. आणि त्यांना त्यांचा विश्वासाचा माणूस जो आहे तो त्यांनी सांगितलेलं पाहिजे की हे तमिळमध्ये हे जे काही भाषा आहे ही आपल्याला जे पाहिजे, आपण जे कंडिशन ऍग्री केलेली आहे तीच आहे की नाही, आणि त्याप्रमाणे त्याचं अनुवादन व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर अशा रिलेटेड जे अनुवादनचे जे कामं आहेत, प्रत्येक भाषेचा आता खूप स्कोप आहे. म्हणजे गव्हर्नमेंटमध्येही स्कोप आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण खूप स्कोप आहे. हा, तर मग इंग्लिश स्पीकिंग कडे येऊया आपण. म्हणजे तुम्ही जर इंग्लिश, तुम्हाला असं वाटतं की तुमचा हात आहे इंग्लिशवर, तर जे टियर 2 टियर 3 सिटीज आहेत, छोटे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 15 लाख पेक्षा कमी पॉप्युलेशनचे असणारे जे शहरं, अपकमिंग शहरं आहेत, इथे अजूनही विद्यार्थ्यांना इंग्रजी सोबत थोडासा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही तशा विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवू शकता, इंग्रजी कसं बोलायचं त्याचं ट्रेनिंग देऊ शकता, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा एक व्यवसाय जो आहे तो बनवू शकता. आणि ह्या सगळा हा जो फॉर्मॅट आहे ह्याच्यात हा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईनही करू शकता. तर त्याच्यामुळे हे हा एक नवीन एक उभरतं एक ट्रेनिंगचं एक व्यवसायाचं माध्यम आहे. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पैसे जे आहे ते बनवू शकता. मग येऊया पुढे, जे एक आर्टिस्ट लोक असतात, म्हणजे हे तर डिग्री ज्यांच्या जवळ आहे त्यांची झाली गोष्ट. जे आर्टिस्ट लोक असतात ते समजा पेंटर्स असतात, ते कलाकृती करणारे असतात. तर तुम्हाला आजच्या डेटला खूप व्यवस्थित स्कोप आहे. तुम्हाला तसा स्कोप आहे की तुम्ही तुमचं जे काही वर्क आहे, तुमचं जे काही वर्किंग आहे, हे तुम्ही एक तर ऑनलाईन विविध माध्यमांद्वारे, आता खूप सारे जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहे याच्याद्वारे तुम्ही त्याचे शोकेस करू शकता. आणि सगळ्यात चांगलं तर ते व्हॉट्सअप आणि ब्रॉडकास्टिंग जे आहे ते आहे. तर तुम्ही तुमची जी कलाकृती आहे ती डायरेक्ट मार्केटमध्ये आणि डायरेक्ट तुमच्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचवू शकता. ऍज फार एज याचं कलाकृती, म्हणजे जे तुम्ही जे बनवता, पॉटरी म्हणा किंवा कुंभार काम म्हणा, तर तुम्ही हे स्वतः बनवून विकू पण शकता, बरोबर, किंवा तुम्ही हे बनवण्याचं ट्रेनिंगही देऊ शकता. जर तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं, जर म्हणजे ज्याला आपण तुम्ही तुमच्यामध्ये एक शिक्षक असेल आहे, तर तुम्ही ह्याचं ट्रेनिंगचंही काम करू शकता. आणि हे कसं आहे, मग तुम्ही जे प्रॉडक्ट विकत आहे तर ते तुमचं तर प्रॉफिट राहीलच. शिकवणी म्हणजे कसं की हे रेकरिंग इन्कम राहतं. तर हे असं दोन्ही सोर्समध्ये तुम्ही तुमचा हा व्यवसाय करू शकता. आणि पुन्हा एकदा, हे तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग द्यायचंय तर हे तुम्ही ऑनलाईनही देऊ शकता आणि ऑफलाईनही देऊ शकता. आणि पेंटिंग म्हटलं तर तुमचं वारली, मधुबनी, तंजोर, बशोली, म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं तुम्ही हे करू शकता. आता फायनली भारताचा जो कंझ्युमर आहे, भारताचा जो एक कंझ्युमर आहे, त्याची आता अपेक्षा जी आहे ती वाढली आहे. आणि त्याची ऍक्सेप्टेबिलिटी, नवीन नवीन पेंटिंग, नवीन नवीन जे आपले एन्शियंट जुने काळात ह्याच्या कलाकृती जुन्या डेव्हलप झालेल्या आहेत, त्यांची जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे ती वाढली आहे. आणि कंझ्युमर जो आहे ह्याला प्रीमियम पैसे द्यायला तयार आहे. तर तुम्ही एक, जसं तुम्ही वारले किंवा बाशोली पेंटिंगचं नाव घेतलं, तुम्ही जर एक व्यवस्थित असं बाशोली पेंटिंगची कलाकृती तयार केली
तर तुमच्याकडे एक कंझ्युमर, तुमचा जो कस्टमर राहिलाय त्याच्यासाठी प्रीमियम द्यायला तयार राहिलाय. कारण काय, तर असे कलाकार जे आहे ते फारच कमी आहे आणि ही कला जी आहे ते विलुप्त होण्याच्या मार्गावर. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळे ही एक खूपच चांगली बिझनेस आयडिया असू शकते डेफिनेटली. मग एक अजून एक थोडंसं जर वेगळं गेलो आपण, तर तुम्ही एक त्यातल्या त्यात डिग्री होल्डर आहे, स्नातक होल्डर आहे, तर तुम्ही एक घरगुती, आणि तुम्हाला लहान मुलांमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही एक घरगुती, ज्याला आपण म्हणतो पाळणा घर, बरोबर. ते तुम्ही करू शकता. पण ह्याच्यामध्ये माझं असं सजेशन राहील की एक ट्रेनिंग जे आहे ते घेणं खूप जरुरी आहे. आवश्यक. लहान मुलांना कसं हँडल करायचं, तर आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडी लागत पण लागेल, कारण की तुम्हाला लहान मुलांना इंटरेस्ट असणारे जे खेळ आहेत त्यांना एक Equipment जागा घ्यावं लागेल, लागेल, जागा त्यांना ती लागेल. मुवमेंट करण्यासाठी. तर इक्विपमेंट, खेळणे हे लागणार आहे आणि प्लस तुम्हाला तुमचे असिस्टंट पण लागणार आहे. तर ह्यामध्ये थोडं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे आणि जबाबदारी पण खूप मोठी आहे, कारण की आता गव्हर्नमेंट पण खूप स्ट्रिक्ट आहे ह्याच्याबद्दल. तर ह्या सगळ्या संदर्भात जर तुमची तयारी असेल तर हा पण एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. सागर, आत्ता जसं आपण या करोना कालात पाहिलं, मागचे काही एक 4-5 महिने सगळेजण म्हणजे जास्तीत जास्त जण घरी होते. घरी राहिलो की आपल्याला दिसतं की आपल्या घरात खिळा कुठे आहे, कुठे नाही आहे, कुठे हवा आहे, त्याच्यानंतर पेंट कुठला निघालेला आहे, कोणत्या भिंतीवर वेगळा रंग आपण देऊ शकतो, कुठली खुर्ची आहे ज्याचा पाय तुटलेला आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे घरकामाच्या गोष्टी आपल्याला दिसतात. दुसरा एक असा ट्रेंड दिसलाय सगळ्यांना की सगळेजण किंवा जास्तीत जास्त बहुतांश लोक आता गार्डनिंग करायला लागले. तर मला असं वाटतं या 2 जागी, हे 2 क्षेत्र बघितले तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो किंवा ज्याचा व्यवसाय बनू शकतो. तर गार्डन म्हटलं तर पहिलं तर बागकाम. तर बागकाम म्हणजे गार्डनर कोर्स असतो एक, तो करावा लागतो. तर तुम्हाला चांगला माळी बनायचं असेल तर एक तर तुम्हाला एक्सपिरियन्स हवा. एक्सपिरियन्स नसेल तरीही तुम्हाला त्याचं काहीतरी प्रशिक्षण घ्यावं लागतं. ज्या कोणत्या आपल्या कृषी विद्यालय असतात त्याच्यामध्ये ते छोटे गार्डनर कोर्स अवेलेबल असतात आणि ते फारसे काही महाग नसतात. तो 6 महिन्याचा कोर्स करून त्याचं सर्टिफिकेट घेऊन आपण बागकाम या ह्याच्यात आपण नक्कीच शिरू शकतो. मग त्याच्यात तुम्हाला माहीत हवं की कुठली माती, किती पाणी, कोणचं झाड, आपल्या वेदरला अनुषंगून कुठली झाडं लावू शकतो, कुठल्या भाज्या आपण उगवू शकतो घरच्या घरी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत हव्या. घरच्या घरी भाज्या उगवायचं म्हटलं तर एक अजून अव्वल व्यवसाय असा असू शकतो जो आजपर्यंत कोणी केला नाही आहे. तो आहे की आपण अशा होम किट्स द्यायच्या, किचन गार्डन किट्स ज्याला आपण म्हणू. तर ते काय आहे, स्वयंपाकात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा ज्यादातर गोष्टी. आता आपल्या घरांमध्ये काय काय लागतं, कढीपत्ता लागतो, कोथिंबीर लागते, चहा बनवताना गवती चहा लागतो, कधी कधी पुदिना लागतो, तुळशी लागते. बरोबर. आपण फ्लॅटमध्ये राहतो, आपल्याला या सगळ्या गोष्टी आणायला कुठेतरी बाहेर जावं लागतं, वेळ जातो. आणि मोस्ट ऑफ द टाइम जसं जर माझ्यासारखे जर कोणी जात असेल 10दा सांगितल्यानंतरही आम्ही विसरून जातो. बरोबर. ह्याच्यासोबत आहे टमाटर, वांग आणि मिरची, या पण सोप्या गोष्टी आहेत ज्या लागू शकतात. तर अशी समजा एका कोणत्या बागबानाने अशी किटच बनवून दिली, 5 हर्ब्स म्हणा, त्याच्यात 3 व्हेजिटेबल्स, अशी झाडच तुम्हाला गिफ्ट दिली की तुम्ही येते 2 महिने ह्याला नुसतं पाणी द्या आणि जे काय उगतंय ते खा. तर तुमचं ते ऑर्गॅनिक प्रोड्यूस पण होतं, फ्रेश मिळतं आणि स्वतः काही केलेल्याची एक तो आनंदही वेगळा भेटतो. तर अशी समजा किटच बनवून दिली तर मला असं वाटतं की हा एक खूपच बढिया व्यवसाय असू शकतो. आता गार्डन म्हटलं किंवा घरी आपण स्वयंपाक केला हे म्हटलं तर पालापाचोळा होणारच, किचन वेस्ट ही निघणारच. हीच वेस्ट आपण जमा करून त्याचा कंपोस्ट बनवला आणि तो खरोखर चांगला कंपोस्ट बनला तर ते मातीचं सोनं होतं. तर हा एक सायक्लिकल व्यवसाय असू शकतो, कंपोस्ट मेकिंग, वेस्ट डिस्पोजल आणि बागकाम. हा एक सायक्लिकल व्यवसाय, एक कोणाला इंटरेस्ट असेल, कोणाचा कल असेल तर ते करू शकतात. त्याच्यानंतर परत घर म्हटलं, सोसायटी म्हटलं तर आजकाल सोलर पॅनल सगळीचकडे लागले आहेत. तर सोलर पॅनलचं मेंटेनन्स, त्याची सफाई हे फारच स्पेसिफिक असतं आणि ही एक स्पेशल स्किल असते. तर त्याचं तुम्ही तिकडनं म्हणजे त्या एका कंपनीकडनं समजा प्रशिक्षण घेतलं तर सोलर पॅनल मेंटेनन्स हा पण एक चांगला व्यवसाय असू शकतो.
आता सुतारकाम आणि पेंटिंग, आता पेंटच्या कंपन्या पण तुम्हाला कसा पेंट वापरायचा ह्याचं ट्रेनिंग देतात. अच्छा. की त्यांचा जो काही पेंट असतो तो कसा वापरायचा, कसा कोणत्या वापरायचा. भिंतीवर वापरू शकतो, ओके. काय मीडियम लागतं, ह्याचं एक छोटंसं ट्रेनिंग असतं. ते केल्यानंतर जे घरगुती आपल्याला पेंटर्स लागतात, तर तो पण एक खूप चांगला व्यवसाय आहे जो पुढे जाऊ शकतो. सो पेंटिंग आणि कार्पेंट्री या दोन गोष्टी, पण या दोन्ही गोष्टीला छोटं मोठं ट्रेनिंग लागतं. ट्रेनिंग लागतं. कार्पेंट्रीला तर ITI सारखंच एक ट्रेनिंग लागतं. मेधा, एक प्रश्न माझ्या डोक्यात आला की जसं तुम्ही जे बागकाम सांगितलं आणि पूर्ण असं लिंक सांगितलं, किचन किट, तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर मार्केटिंग आपण कसं करू शकू याचं? आता ना खरं म्हटलं तर ते सोपं झालंय मार्केटिंग आणि प्रमोशन. आपल्याच मोबाईलवर आपल्याला काय काय सॉफ्टवेअर मिळतात ज्याच्यात तुम्ही तुमचा एक छोटासा फ्लायर बनवू शकता. राईट. तो फ्लायर बनवायचा. फ्लायरमध्ये काय हवं, तुमची सर्व्हिस जी तुम्ही प्रोव्हाइड करताय, राईट. तुमचा संपर्क म्हणजे काय नंबर आहे, तुमचं काय फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, तेही असतं. सो तो एक द्यायचा, संपर्क कुठे करायचं, तुमचं नाव. या 3 गोष्टी त्या फ्लायरमध्ये टाकून 10 मित्रांना तो फ्लायर पाठवा. त्या 10 मित्रांना म्हणा की तुम्ही तुमच्या 10 पाठवा. राईट. झाले 100 लोक. ओके. सो प्रमोशन आणि मार्केटिंग ही खरं तर आजकाल बऱ्यापैकी सोपी झाली आहे. ओके. तर घर म्हटलं तर त्याचे बाकीच्या गोष्टी आल्याच, आणि त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायला जो घरात राहतो तो सक्षम नसतो. त्याच्यासाठी आपल्याला स्पेशलाइज लोकच लागतील, आणि ती सगळी लोक समजा आपण बनलो तर तो एक मोठा व्यवसाय पण असू शकतो. आता जसं आपण घराबद्दल बोललो, त्याच्यानंतर आपण अजून काही गोष्टी जशा भेटवस्तू असतात, लागणारी उपसाधने असतात, त्याही तर गोष्टी गरजेच्याच आहे, आणि आजकालच्या काळात त्या पण गरजू वस्तू म्हणून झाल्या आहेत. तर भेटवस्तूंमध्ये आपण काय काय होऊ शकतं किंवा काय काय आपण तयार करू शकतो आणि त्याचा व्यवसाय कसा करायचा. तर आता त्याच्यात काय कितीतरी गोष्टी आहेत. जसे आपले साबणं झाले आजकाल ना, स्पेशालिटी साबण, म्हणजे मग आता त्याच्यात काही आयुर्वेदिक साबणं झाले, काही चंदनाची साबणं झाली, वेगळे वेगळे फ्लेवर, वेगळा वेगळा इसेन्स, हे पण बरीच लोक घरगुती करतात आहे. त्याचा शेपच वेगळा असतो, ज्याला आपण नॉवेल्टी म्हणतो. तर नॉवेल्टी भेटवस्तू किंवा नॉवेल्टी गिफ्ट ॲक्सेसरीज ह्या आजकाल खूप बनतात आहे. ह्याच्यात साबणं येतात, ह्याच्यात मेणबत्त्या येतात, ह्याच्यात अगरबत्ती पण येते. एक अजून छोटासा व्यवसाय आहे ज्याला जास्ती काही स्किल आणि प्रशिक्षण लागत नाही, तो म्हणजे टिकल्या किंवा बिंदी जे असतात ते डेकोरेटिव्ह बिंदी तयार करणं. ही पण एक छोटीशी इंडस्ट्री आहे, पण इंडस्ट्री किंवा हे जरी लहान असेल तरी त्याचा स्कोप भरपूर आहे. मग असतं कागदाची लुगदी, पेपर मॅशे ज्याला आपण म्हणतो. तर पेपर मॅशेचे पण भेटवस्तू तयार करणे, त्याचे पॉट्स बनतात आजकाल, त्याचे काय पिगी बँक्स बनतात. जसं तुम्ही मगाशी बशोली आर्ट बद्दल बोलते, तसंच हे आधी जम्मू काश्मीरमध्ये खूपच मोठा ही कलाकृती होती. तर आता ती म्हणजे त्याचं नीट समजा तुम्हाला कळलं तर ते कोणी पण तयार करू शकतात, पण अगेन त्याला थोडंसं ट्रेनिंग लागेल. त्याच्यानंतर या तर सगळ्या गोष्टी झाल्या, हे सगळे उपसाधने झाले. पण एक अजून गरजेची गोष्ट म्हणजे जी परत प्लास्टिक बॅन झाल्यामुळे ज्या गोष्टीचा डिमांड खूप जास्ती होऊ शकतो पण त्याचा सप्लाय नाही आहे, ती म्हणजे पत्रावळी किंवा पत्तल. आता पत्तल ज्याला हिंदीमध्ये म्हणतात आणि आपण पत्रावळी म्हणतो. लहानपणी गावात गेलो की आपण पत्रावळीतच किंवा द्रोणातच जेवण असायचं. आता तीच पत्रावळी जर्मनीच्या कुठल्या तरी कंपनीने घेऊन त्याचे खूप फॅन्सी लीफ प्लॅटर्स बनवले आहेत. तर आपण आपलीच गोष्ट विसरतोय. तर तशा त्या पत्रावळी समजा सुबक, सुंदर आणि लो कॉस्ट अशा बनल्या तर तो पण एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. आणि परत ती पण गोष्ट हँडीक्राफ्ट किंवा इंडिजिनस क्राफ्ट मध्ये जाऊ शकते, म्हणजे मूल या मातीचा तो क्राफ्ट असू शकतो. आता ही माती म्हटलं किंवा आपलं शहर म्हटलं तर सध्या आपण नागपुरात राहतो. नागपूर समजा आपण नागपूर मध्ये नजर ठेवलं तर ह्याच्या अनुषंगाने आपण काय काय करू शकतो. आपण नागपूर ही टुरिस्ट प्लेस म्हणून बनवू शकतो का, किंवा इथे काही असा स्कोप आहे का सागर? बघा, नागपूर ही आता
एक टायगर कॅपिटल म्हणून उदयास आलेली आहे. जगामध्ये आता टायगर कॅपिटल म्हणजे जे वाईल्ड लाईफ मध्ये जे वाघ आहेत हे सगळ्यात जास्त या एरियामध्ये आहे. बरोबर. नागपूर इज गेटवे टू टायगर हो, हो. टायगर Tiger सँच्युरीज, country. हां. येस असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये ही एक अपॉर्च्युनिटी आहे मेधा. अपॉर्च्युनिटी कशी, तर आसपास जेवढे आपले 5 ते 7 टायगर सँच्युरीज आहे इथे जायसाठी जो टुरिस्ट आहे तो नागपूरला पहिले येतो आणि इथूनच मग पुढे जातो. अगदी बरोबर. तर तुम्ही ऍज अ टूर ऑपरेटर किंवा ज्याला आपण म्हणतो की नॅचरलिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. याच्यासाठी एक बेसिक तुम्हाला एक ज्याला आपण म्हणतो एक कल पाहिजे नेचरच्या दृष्टिकोनातून बघायला, की तुम्हाला झाडं कोणती आहेत किंवा पक्षी कोणते आहेत हे ओळखता आले पाहिजे. एक तुमचा एक बेसिक इंटरेस्ट पाहिजे या साईडला. आणि एक MTDCचा एक छोटा कोर्स असतो, अच्छा. तो तुम्ही करू शकता. आणि तुम्ही धीरे धीरे स्वतःचं ब्रँडिंग करू शकता याच्यामध्ये. तुम्ही पहिले तुम्ही 1, 2 किंवा एका परिवाराला तुम्ही ऍज अ नॅचरलिस्ट किंवा ऍज अ टूर गाईड, वाईल्ड लाईफ टूर गाईड म्हणून घेऊन जा आणि धीरे धीरे तुमचं ऑनलाईन स्वतःचं ब्रँड एक तयार करा. आणि मग काय होतं की जे विदेशातल्या ज्या मोठ्या मोठ्या एजन्सीज आहेत ज्या तिथल्या पर्यटकांना, त्या देशातल्या पर्यटकांना भारतात स्पेसिफिकली पाठवतात, तर तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये मग धीरे धीरे येऊ शकता. तुमचं पण ड्यू डिलिजन्स करतात, ते तुमच्याबद्दल पण माहिती घेतात आणि मग त्याप्रमाणे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते तुम्हाला भेटू शकतात. मग ह्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने तुम्ही विदेशी पर्यटकांना आपल्या आसपासचे जे काही टुरिस्ट लोकेशन्स आहेत इथे तुम्ही त्यांना होस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही बेसिकली मॅनेजर असता त्या पूर्ण ट्रूपचे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला विदेशी करन्सी मध्ये पण इन्कम जनरेट करायचा स्कोप असतो आणि अजून एक भारताला तुम्ही रिप्रेझेंट करत असता, तर तो पण एक खूप मोठा भाग येतो. तर ह्याला मात्र तुम्हाला धीरे धीरे याला तुम्ही डेव्हलप करून एक मोठा बिझनेस मॉडेल किंवा एक मोठा बिझनेस म्हणून तुम्ही याला तयार करू शकता. बरं. म्हणजे आता मला असं वाटतं मागच्या 1 तासात आपण 40 ते 50 वेगवेगळ्या क्षेत्रातले बिझनेस आयडियाज पाहिले आहेत. बरोबर. या आयडियाज आपण कशा खरोखर अंमलात आणायच्या ह्याच्यावर पण आपण विचार करणार आहोत. पण जे नंतरचे आमचे एपिसोड्स येतील, पार्थ प्रोजेक्टचे जे नंतरचे एपिसोड्स येतील त्याच्यामध्ये परत आपण हेच बघणार आहोत की या ज्या सगळ्या आयडियाज आज डिस्कस झाल्यात, आज आपण फक्त बोललोय काय करू शकतो, त्या कशा करू शकतो आणि त्यात आपल्याला काय काय करावं लागेल हे आपण पुढे बोलणारच आहोत. तुम्हाला या बिझनेस आयडियांच्या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असेल आहे तुमच्या मनामध्ये, तर ते तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये आम्हाला पाठवू शकता. आमचा पूर्ण प्रयास राहील की तुमच्या या प्रश्नांना आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही जरूर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांना शेअर पण करा. धन्यवाद.